गरमागरम महाराष्ट्रीयन अस्सल महाराष्ट्रीयन काकूंच्या गाडीवरचा वडापाव. म्हणजे काकू मावशी वगैरे असं असेल ना कोण गाडीवरती, तर मला वडापाव खूप आवडतो. मी बिंदास खाते तिकडचा वडा. हायजीन अनहायजीन वगैरेचा विचार नाही करत. हा मस्त गरम गरम वाफ येतो. वडापाव घेतला किती खायला तुम्हाला? काय किती वर्षापासून करता वडापावचा बिझनेस? 32-33. छान टेस्ट असते आणि चटणी महत्वाचं म्हणजे खोबऱ्याची असते है ना. आम्ही पहिल्यापासून म्हणजे कसं ह्या चटणीची गिरायकांना टेस्ट लागली म्हणून हीच ठेवत आहे. हा ना. आता आम्हाला महाग पडते तरी पण आम्ही हीच ठेवतो. कारण का पहिल्यापासून तीच ठेवतोय ना, त्याच्यामुळे मग आता ही चटणी आवडते त्यामुळे हीच ठेवायला लागते. बरोबर. आधी पहिल्यांदा गिराईक आहे ना त्यांची. मी बेतुरकर पाड्यावरती आली ना की हा वडापाव खातेच खाते. याचा ॲड्रेस आहे शिशुविकास शाळेच्या बाजूला कल्याण पश्चिम येते. तर खूप वर्षापासून ह्या वडापावची चटणी खोबऱ्याची आणि वडापाव याची चव अगदी तशीच्या तशीच आहे, काहीच बदललेली नाही आहे. तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करते. जर तुम्ही कल्याणमध्ये आलात तर वडापाव ट्राय करा. गरम आहे. खोबऱ्याची चटणी दिसते इथे. मला तर खूप आवडतो हा वडापाव. नेहमी बेतुरकर पाड्यावर आली तर मी हा वडापाव खातेच खाते. आणि असं ना म्हणजे काकू मावशी वगैरे असं असेल ना कोण गाडीवरती, तर मला वडापाव खूप आवडतो. मी बिंदास खाते तिकडचा वडा. हायजीन अनहायजीन वगैरेचा विचार नाही करत. हा मस्त गरम गरम वाफ येतो. वडापाव घेतला नक्की या. बेतुरकर पाड्यावरती आलात तर या काकी आहे तिकडे, यांचा वडापाव नक्की ट्राय करा. आणि आवडलं तर मला कमेंट करून सांगा विसरू नका. बाय.